एक अतिशय धडकी भरवणारी बातमी आहे हवामानासंदर्भातली। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्याची तीव्रता वाढत आहे। हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे, त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रावरती होतोय। महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे। 26 सप्टेंबर रोजी रात्री 12:30 वाजता ही डिप्रेशन प्रणाली वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात, दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ केंद्रित झालेली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। बंगालच्या उपसागरातील या तीव्र प्रणालीमुळे महाराष्ट्रात सायक्लॉनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज आणि सूचना लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान आज पुण्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर मित्रांनो, गेल्या आठवड्यापासून पावसाची सहर वाढलेली आहे। कमी दाबाचे क्षेत्र कायम या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। तर महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस पडणार, पश्चिम भारतात पावसाचा जोर, पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर, ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा, वायव्य भारतात हलका ते मध्यम पाऊस, महाराष्ट्रातील हवामान स्थिती खबरदारीचा इशारा, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आता तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा। गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाची धुमाकूळ वाढली आहे। त्या पावसाच्या धुमाकूळीमुळे शेतकऱ्यांची गहू, तांदूळ, बाजरी, मका व ऊस असे काही पिकं असो त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तर या कमी दाबाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। मोहता चक्रीवादळ, या वादळामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सुद्धा नुकसान झालेले आहे। तर या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागलेले आहे। तर मागील काही दिवसापासून वर्तवण्यात मोठा बदल झाल्याचा दिसत आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आणि वायू, झारखंड व लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने देशाच्या विविध भागामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। मित्रांनो, पश्चिम भारतात पावसाचा आता जोर वाढणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम भारतात मोठ्या पावसाचा वेग वाढणार आहे। 31 ऑक्टोबर रोजी गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दिली होती, तेही घडलं। उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला होता, तोही मोठ्या भयानक पाऊस पडला। 1 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजेचा कडकडाटासह पाऊस व वादळीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। पुढील 3 दिवसात गुजरातमध्ये विजेचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आता दर्शवली आहे। मित्रांनो, पूर्व आणि मध्यम भारतामध्ये झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार व सिक्कीम या राज्यात 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वाढवली आहे। विशेषतः बिहार आणि सिक्कीम मध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर त्रिनित्य मध्य प्रदेश, अंदमान निकोबार बेटी आणि उप हिमालयन पश्चिम बंगाल येथे देखील जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिलेला आहे। तर ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा आहे। अरुणाचल प्रदेश आणि आसाम आणि मेघालय येथे 31 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर रोजी पावसाचा जोर कायम राहील। तर नागालँडच्या बहुतेक भागात 31 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता होणार आहे। वायव्य भारतात हलका ते मध्यम पाऊस, पूर्व उत्तर प्रदेशात 31 ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस पडेल। तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानुसार 4 ते 6 नोव्हेंबर दरम्यान वायव्य भारतात देखील हलका ते मध्यम पाऊस पडेल। तर महाराष्ट्रातील हवामान स्थिती बघा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात सध्या वातावरणात अर्धात वाढल्याने काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो।
उत्तर कोकण, पालघर, ठाणे, रायगड व उत्तर मध्य महाराष्ट्र, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव या भागात मोठ्या प्रमाणात विजासह पावसाची शक्यता आहे। तर हवामान खात्याने खबरदारीचा इशारा दिलेला आहे। हवामान विभागाने शेतकरी आणि मत्स्य व्यावसायिकांना इशारा दिला आहे की समुद्रात जाणे टाळा। वादळी वाऱ्यापासून बचावण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी। कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने देशाच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढणार आहे। महाराष्ट्रातील कोकण व उत्तर महाराष्ट्रात विजेचा कडकडाटासह पाऊस पडू शकतो। शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनेनुसार लक्ष ठेवणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमची काळजी आता स्वतःच घ्यावी लागेल। हवामान खात्याने मोठ्या प्रमाणात तुम्हाला इशारा दिलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा, कारण आम्ही शेतीविषयी अशी माहिती घेऊन येत असो। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।